हैदराबादहून 2 कंटेनर निघाले. हे 2 कंटेनर हैदराबादहून निघालेले मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, ज्याला JNPT म्हणतो, तिथे जाणार होते आणि तिथून ते विदेशात जाणार होते. विदेशामध्ये मग लेबनान, आयव्हरी कोस्टा, कोफर्डिया या ठिकाणी ते सगळे जाणार होते. काही लोकांना शंका आली आणि या लोकांनी त्या कंटेनरला अडवलं, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर अडवलं आणि ते कंटेनर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यानंतर गोसेवा आयोगाचे इथले सदस्य एक शर्माजी आहेत, गंगापूर संभाजीनगरचे, त्यांना कळवण्यात आलं. तेही तिथे गेले आणि त्या कंटेनरला थांबवून त्यांनी आपल्या आयोगाचे अधिकार दाखवून पोलिसांना सांगितलं की यांची कागदपत्र तपासावीत. कागदपत्र दाखवण्यात आली. त्यामध्ये तेलंगणा सरकारची स्लॉटर हाऊसची मान्यता, तेलंगणा सरकारचं वाहतुकीची परवानगी, विदेशात पाठवण्याची परवानगी, हे सगळं त्यात दिसलं. आणि त्यांना विचारलं की बाबा, या कंटेनरमध्ये साधारणतः तुम्हाला मी त्याची व्याप्ती सांगतो किती आहे ती. 23.5 मेट्रिक टनाचा एक कंटेनर, 5700 वेगवेगळे बॉक्स, जे आईस बॉक्स असतात त्यामध्ये ते भरलेले, आणि 57,000 किलो मांस त्याच्यामध्ये होतं. 57,000 किलो मांस त्या 2 कंटेनरमध्ये होतं. हे मांस कशाचं आहे? ते म्हणाले, हे सर्टिफिकेट बघा, बफेलो मांस आहे, म्हशीचं मांस आहे. मग हे एवढं म्हशीचं मांस, मग पोलीस म्हणायला लागले की अहो ते म्हशीचं मांस आहे, हे बघा प्रमाणपत्र, हे सरकारी स्लॉटर हाऊस मधून निघालेले आहेत. कंपनी एशियन मिम्स फूड नावाची कंपनी आहे, जिला विदेशात पाठवायची, म्हशीचं मांस पाठवण्याची परवानगी आहे. अशा कंपनीतून निघालेलं तुम्ही अडवताय कसं? मी नाही अडवू शकणार. तेव्हा त्या गोसेवा आयोगाचे सदस्य म्हणाले की आम्हाला हे तपासायचं आहे. ते म्हणले असं कसं तपासेल? ते म्हणले आम्हाला अधिकार आहेत तपासण्याचे. गृह विभागाचं एक फॉरेन्सिक लॅब आहे पुण्यामध्ये, आपण तिथे पाठवू आणि तपासून घेऊ. फॉरेन्सिक लॅबला पाठवायचं म्हटल्यावर त्या गाडीतल्या माणसांनी पटकन 2 बॉक्स बाहेर काढले, म्हणाले हे घ्या, आम्ही सॅम्पलसाठी ठेवलेले बॉक्स आहेत, त्यातून तपासून घेऊन टाका. गोसेवा आयोगाचे सदस्य जरा हुशार होते. त्यांनी सांगितलं या 2 बॉक्स मधून तर घेऊ, पण त्या कंटेनर मधल्या अन्य बॉक्स पैकी रॅन्डम निवडून 10 बॉक्स मधले सॅम्पल घेऊ. मग दोन्ही कंटेनर मधले रॅन्डमली निवडून 10 सॅम्पल्स घेण्यात आले. मग PIने विचारलं किती दिवस अजून लागतील तुम्हाला यायला? ते म्हणाले 3 दिवस. ते म्हणाले 3 दिवसाच्या वर मी नाही ठेवू शकणार हे कंटेनर इथे, कारण नाशवंत वस्तू आहेत, कोल्ड राहतील तोपर्यंत ठीक आहे, नाही तर मग खराब होऊन जाईल. तुम्हाला ठीक आहे 3 दिवस. मग हे गोसेवा आयोगाचे सगळे सदस्य तात्काळ पुण्यात आले आणि गृह विभागाच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये याला तपासणीसाठी, अर्जंट तपासणीसाठी विनंती केली. तरीही 2 दिवस लागले आणि 2 दिवसामध्ये 10 रॅन्डमली घेतलेले सॅम्पल आणि सॅम्पल बॉक्स साठी म्हणून ठेवलेले, सॅम्पलसाठीच म्हणून ठेवलेल्या 2 बॉक्स मधले सॅम्पल याची तपासणी झाली. तपासणी झाल्यावर जे सॅम्पलसाठी ठेवलेले बॉक्स होते त्याच्यातलं ते म्हशीचं मांसच निघालं, त्यात काही शंका नव्हती. पण रॅन्डमली निवडलेल्या बॉक्स मधून जे मांस सापडलं ते निघालं आपल्या दुर्दैवाने गोमांस. 57,000 किलो. किती गायींची कत्तल झाली असेल माहित नाही. हृदयद्रावक अशा स्वरूपाची ही घटना होती. ज्या गोसेवकांनी, ज्या गोसेवेच्या आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी हे पकडलं त्यांना जागेवर रडू कोसळलं. कारण त्या बॉक्समध्ये कशामध्ये हृदय, कशामध्ये काय सांगता येत नाही मला. ती भावनाच येत नाहीये सांगण्याची. तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये FIR केला आणि कोर्टात गेले
कोर्टात गेल्यावर कोर्टाकडून आदेश घेतला. म्हणजे या सगळ्यांची कागदपत्र मी तुम्हाला मध्ये मध्ये दाखवतोय, खोटं वाटू नये म्हणून. आदेश घेतला आणि या सगळ्याला विधिवत त्याची विल्हेवाट लावण्यात आली. जे पुरणे संपवणे हे करण्यात आलं. म्हणजे हे नक्की होतं की तेलंगणामधल्या हैदराबादेत असे कत्तलखाने महाराष्ट्रातून गेलेल्या गोवंशाची नव्हे गोमातेची उघडपणे कत्तल करत होते आणि हजारो गोमातेची कत्तल करत होते. हे उघड होतं. इकडून घेऊन जायच्या, तिकडून पाठवायचं. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट वरून ते वेगवेगळ्या देशात जाणार आणि यात अजून एक गोमाशी होती. माल 10 कोटीचा, बिल 100 कोटीचं. उरलेल्या 90 कोटीची व्यवस्था काय होत होती तिकडून येणाऱ्या, ह्याच्याविषयी एक स्वतंत्रपणे व्हिडिओ करतो आणि सांगतो. सगळे गोसेवक व्हिडिओ काढून आपण 4 गायी वाचवल्या, 5 गायी वाचवल्या याची व्हिडिओ काढत असताना एकही व्हिडिओ न काढता या सगळ्या लोकांनी या सगळ्यांचं एक नेक्सस पकडलेलं होतं. बर, कत्तल झाल्यावर पकडून काय फायदा? आता कत्तल करणारे कोण आहेत ते आयडेंटिफाय झालेलं होतं. हे गोसेवक तात्काळ मंत्रालयाकडे गेले. पहिल्यांदा त्यांनी श्रीकांत भारतीयांना भेटून यावर लक्षवेधी उपस्थित करता येईल का याबाबतचे प्रयत्न केले. आणि मग ते मंत्रालयात गेल्यावर मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 6व्या मजल्यावरील त्यांच्या कार्यालयामध्ये विशेष कार्यकारी अधिकारी अतुल वजे यांची त्यांनी भेट घेतली. अतुल वजे सोबत बोलताना या शर्मा महोदयांना रडू फुटलं होतं. रडू. अतुल वजेंनी तात्काळ एक चिठ्ठी लिहिली. पळसकर नावाचे एक स्वीय सहाय्यक आहेत मुख्यमंत्र्यांचे, त्यांच्यासाठी चिठ्ठी लिहिली आणि सांगितलं की कॅबिनेट सुरू होण्याच्या आधी माननीय मुख्यमंत्र्यांची यांची भेट घालून द्यावी, विषय महत्वाचा आहे. तात्काळ वेगे धावून ते पळसकरांच्या पर्यंत पोहोचले आणि पळसकरांनीही या विषयाचं गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली. मुख्यमंत्र्यांच्या समोर त्यांनी एक टिप्पणी ठेवली आणि त्या टिप्पणीचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी लगेच ओळखलं आणि त्यांनी आपले सचिव, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव परदेशी साहेबांना बोलवलं आणि सांगितलं की या विषयातल्या ऍक्शन ताबडतोब व्हायला हव्यात. लगेच परदेशींनी त्या विषयातल्या ऍक्शन काय काय आपण घेऊ शकतो याचा अंदाज घेतला. त्यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल केले, कंपनीवरती गंभीर गुन्हे दाखल केले. पण नुसते गुन्हे दाखल करून आणि पकडल्याचं कौतुक करण्यात काय अर्थ नव्हता. परशुराम पाटील नावाचे दिल्लीतील एक या सगळ्या विषयाचे पदाधिकारी तिथे हजर होते. अपेडाचे डायरेक्टर. अपेडा म्हणजे या स्लॉटर हाऊससाठी जे परवानगी देते ती संस्था. आणि त्यांना बोलावून सांगितलं की या विषयात आपण काय करू शकतो. ते म्हणाले योगायोगाची गोष्ट अशी आहे की आज मी या स्लॉटर हाऊसच्या परवान्याच्या निलंबनाची ऑर्डर काढू शकतो आणि उद्या होणाऱ्या बैठकीत याचा परवाना कायमचा रद्द करू शकतो. लगेच त्याने ती बाब दिल्लीच्या अपेडाच्या ऑफिसला कळवली. तात्काळ निलंबनाचे आदेश आले. बैठकीत तो परवाना टर्मिनेट करण्यात आला आणि पुढच्या 2 दिवसामध्ये त्या स्लॉटर हाऊसला, त्या कत्तलखान्याला सील करण्यात आलं. कारण काय तर म्हशीच्या नावाखाली गायींची कत्तल केली जाते हे कारण दाखवून. हजारो गायींची कत्तल करणाऱ्या एका व्यवस्थेलाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सीलबंद करून टाकलं आणि ती व्यवस्थाच बंद झाली. आता इथून कुठे जाणार नाहीत. घेणारे बंद झाल्यामुळं पाठवण्यावर मर्यादा येईल आणि आता
बळकट होणंही बंद होईल. असे किती आहेत आणि कुठे कुठे गडबड होते हे शोधण्याचे आदेश देखील दिले आणि या सगळ्या व्यवस्थेला बंद देखील करण्यात आलं. 100 कोटी रुपयांची इंडस्ट्री आज सीलबंद अवस्थेत आहे. देवेंद्र फडणवीसांच्या वरती रोज आरोप करणाऱ्या या लोकांना खरोखरच आता कळेल की काय होत आहे, काय काम केलं जात आहे, न ओरडता न गोंधळ घालता. आणि अजून एक, म्हशीच्या मांसाच्या नावाखाली इकडे गोमांस पाठवायचं आणि त्यासाठी इकडून गायी घेऊन जायच्या, त्याचा गोंधळ घालायचा आणि हिंदूंच्या मनात अविश्वासाचं वातावरण निर्माण करायचं, यासाठीचं षडयंत्र सुद्धा उघड झालेलं आहे. हेच लक्षात घेणं आवश्यक आहे. नमस्कार.